आहे. तर आता तुम्हाला तर काय कुठलं नातं जोडायचं हे तर मला तर भावा बहिणीनं त्रास वाटतच नाही. कारण की नातं कुठलं जोडायचं, मी लय मोठा गुन्हेगार आहे तुमचा. आता हे झालंय कसं माहीत आहे का, कावळा बसायला आणि फांटी तुटाय गाठ पडलेली, त्याच्यामुळे तुम्ही बोलणार, बघितलं म्हणल्यावर बोलणार. आता तुमच्या बरोबर काय घटना घडते ती काय मला दावत नाही तुम्ही, ते तुम्हाला मी बोललो असतो ना, मग त्याचं प्रत्युत्तर केलं असतं. माणूस कुठल्या वेळेत आहे, माणसावर कुठलं संकट आहे, माणसाचं चाललंय काय, तुमचं चाललंय काय. प्रत्येक वेळेस माणूस चुकीचा नसतो, प्रत्येक वेळेस माणूस चुकीचा नसतो. त्याच्या बी मागं काय नाही काय त्याची असल नसल की कुठल्या गोष्टी समजून घ्यायची तुमच्याकडे भूमिका नाही. कारण की तुम्हाला घरात बसायचं आहे, व्हिडिओ बघायचा आहे, त्यानंतर कमेंट करायच्या, कुणाच्या जीवाला किती काय होईल, कुणाच्या जीवाला किती काळजाच्या ठेचा पोचत असतील, काय होत असतील, हे तुम्हाला काय माहिती आहे. कारण की ती सण करणारा माणूस सुद्धा का नाही, त्याला बी सण करण्याची ताकद का नाही मिळालेली असते, त्याच्यामुळे ती सण करत असतो. पहिल्यापासून या गोष्टी सण केलेल्या आहेत त्यामुळं तर आता काय वाटत नाही एवढं. माझ्यामुळं झालं, माझ्यामुळं झालं, माझ्यामुळं झालं, आज झालं मी म्हणतो माझ्यामुळं. मग माझ्यामुळं व्हायचं होतं तर त्यावेळेस व्हायचं होतं, मी तुम्हाला अजून बी एकदा सांगतोय. आणि तिला जर आम्हाला तुम्हाला सांगतो त्याच वेळेस जर नसतं का नाही जागवायचं आयला, तर त्यावेळेसच आम्ही दवाखाना बी केला नसता, लेकरं बाळ घेऊन बी पळालो नसतो, आणि कुठं फिरालो बी नसतो, काय केलं बी नसतं, कामधंद्याचं खाडं बी केलं नसतं. माझ्या प्रपंचाच मी बघितला असता. तेवढंच करायचं असतं म्हणजे मला. पण शेवट जे करणार आहे ना त्याच्यावर येतं, कारण की माझं तुम्ही बघितलंय काय झालं काय नाही. आणि कसं असतं, माणूस जोवर शांत असतो तोवर शांत असतो, त्यानंतर त्याचं डोकं हल्ल्यानंतरच कुठल्याही गोष्टी करत असतो. त्यात माझं बी भरपूर झालेलं आहे, सर्व पटांगण झालेलं आहे. माझ्यापाशी बी काय अशी इस्टेट नव्हती, जेवढं माझ्याच्याने होत होतं तेवढं तर मी केलं, पण ती मी दावलं नाही आणि दावू शकत नव्हतं. प्रत्येक गोष्टीचा जर व्हिडिओ काढला असता तर मिनटागणिक माझ्यापाशी व्हिडिओ होतं काढायला. पण मी समजायचं काय करतो, असं झाकून ठेवतो, पण माझं कोण झाकून ठेवत नाही, असं उघडं करून टाकतं. त्याच्यामुळं राजा आहे ना, कोंडा बोलतो म्हणून त्याचं समजायला पटत नसतं. कारण की आपला जे स्वभाव आहे ते तिरकट आहे आणि खरा आहे, त्याच्यामुळं काय होत आहे, ती कोणाला पटत नसतं. कारण की गप बसून मग गप बसायचं आणि करायचं ते मग मला तसलं पटतच नाही. नाही ना, तुम्ही म्हणताय ना झालंय हे, बाबा झालंय तर झालंय. पण त्यावेळेस ज्या वेळेस आहे त्यावेळेस हा बी नव्हता. त्यावेळेस आमच्या युट्यूबच्या आयडिया नव्हत्या. त्यावेळेस ज्यावेळेस ते आमचे आईची आजी, आई आणि मी, त्या तिघा जणांनी किती हाल काढल्यात हे तुम्हाला दावा आहे. त्यावेळेस युट्यूब नव्हतं ना, त्यावेळेसचा हाल बघितला असतं म्हणजे की तुम्ही लोकांकडे बोटं केली असती. आणि तुम्हाला पाहिजे ना तेवढं, कोण कुठं गावतंय कोण कुठं गावतंय एवढं फक्त बघायचं. कोण गेलं कोण आलं हे तुम्हाला काय फरक पडणार आहे. ज्यावेळेस आई होती त्यावेळेस बी ती नाटक करत होती, त्यावेळेस तिला शांताबाई शांताबाई म्हणतात. ही समजा खोटं आहे आणि कशाचं काय, ही समजा नाटक आहे. हां, नाटक आहे तर आता नाटक बघितलं ना काय आहे ते. मग समोरासमोर नाटकच होतं का, जे फाडून तोडून आणलं ते नाटकच होतं का, तिथनं मोठ्या गाड्या घेऊन गेलो ते नाटकच होतं का, तिथं दवाखान्यातलं धावलं ते नाटकच होतं का, एवढं एवढं 4-4 बॉक्स नेऊन ऑपरेशनला दिलं ते नाटकच होतं का. मग तुम्ही बघताय काय करताय काय, की जरा तुमचं बी तुम्ही जरी वाटत असलं का नाही तुम्हाला हे दुःख आम्हाला नाही, तर हे दुःख केवढं आहे. आणि आमच्या आता जे असे 2 हात ठेवणारे होते ना त्यातला एक तर अगोदर गेलता, पण एक काल गेलेला आहे. जिच्या जीवावर घर परपंच लेकरं बाळ सोडून मी पुढं जात होतो ना, त्यावेळेस तिथं कोणतरी घरी आधार होता, असं मी गृहीत धरूनच पुढं जायचं. आता तुम्हीच मोठा अन्नदाता झाला म्हणजे आता तुमच्या गोष्टी सर्वत्र ऐकाव्या लागतात. तुम्ही अन्नदाता म्हणजे आता तुम्ही प्रत्येकाला येणार, 4-4 5-5 वर्षे समध्यांना आधार देणार, दिसतंय मला.
किती आधार तुम्ही देणार आहे ते? माझ्याकडं एक बोलल, दुसरीकडं एक बोलल, तिसरीकडं एक बोलल, ते नुसतं चालूच आहे की. आणि कसं आहे माहीत आहे का, एका चुकीत जर माणूस गावला ना तर त्याच्यावर 100 चुका लागू होते. जरी गुन्हेगार जरी गावला तरी त्याची एक केस झाल्यानंतर त्याच्यावर 10 केसेस चढवल्या जातात. हे आता तुमचं तसं चालू आहे. कारण की मी झालो गुन्हेगार, तुम्ही झाला वकील, की त्याच्यावर हे करायला. आणि ज्या वेळेस त्या म्हणजे आईचं जे हाल चालू होतं त्यावेळेस तिनं माझा हातात हात धरला, माझ्या तोंडावरून असा हात गोंजारला, माझ्यासाठी बाळानं एवढं केलं, पण मला काय आता समजाना, मला काय करू, मला 5-5 आणि 6-6 जण दिसायला लागली, तर मी लय तुमच्यावर मोठा भार टाकून चालली. हां, माझं काय आज खरं नाही हे बघाय तुम्ही होता का? मग त्यावेळेस मी व्हिडिओ काढायचा का? माझं हात घेतलं, माझ्या बायकोचं हात घेतलं हातात पिंकीचं, हां, गळ्यात आमच्या मिठ्या टाकल्या, त्यावेळेस दावायचंच होतं का? आणि दावावं लागेल का तुम्हाला? त्यावेळेस समजेल का? मी म्हणत नाही की असं की बाबा मी लई साव झालोय, पण मी साव नाहीच. तुम्ही जी म्हणता ती माझी तयारीच आहे. घेतो माणूस ऐकून, माणसा वेळ खराब आहे, त्याच्यामुळे तुमचं कसं चाललंय, जे वाढतंय तेवढं वाढवायचं चालू आहे का? तुम्ही एवढ्याच्या लेकराला सुद्धा, बारक्यांना सुद्धा सोडा ना म्हणल्यानंतर काय तुमचे कसं काय करायचं? कारण की आता तुम्ही सोशल मीडिया मी बोलतोय म्हणल्यानंतर तुम्ही बघणार, कुणाला काय बोलायचं, कुणाला काय करायचं ते तुमच्या हातात आहे. समजा कसं आहे माहीत आहे का, ज्याचं जळतं ना त्याला कळतं. आणि कसं काय, मला काय म्हणजे चौकीचं लेकरू नव्हतं मी की तिनं मला प्रेम लावलं नाही, मी तिला प्रेम लावलं नाही. जे काय आहे ती आवी जी बारका होता ना त्यावेळेसपासून आम्हीच कष्ट केलंय दोघांनी. तिचं वेगळं बंडल होतं, माझं वेगळं बंडल होतं कष्टाचं. त्यावेळेस नव्हते असले वाईट व्यसनाला लागलेलो. पण कसं असतं, एखादं घरमान असतं, असतं घरमाने मागं, त्याच्यामुळं माणूस जरा मनाचं संतुलन जातं त्याच्या. आणि संतुलन गेल्यानंतर माणूस कुठले काय बकलत असतो. तुम्ही घालावता म्हणजे एका चुकीवर घालवता, मग त्या संग काय होतं, आज एवढी मोठी गाडी माझी पुढली तुडली, मी माझ्या पायाला कुऱ्हाड लागली, ती कुऱ्हाड लागलेली दिसते का? हे इथं ती कुऱ्हाड लागली इथं पायाला अशी इथं. हां, ती काय समजा खोटं नाटकच आहे का? जेवढा त्रास आहे ना म्हणजे माझ्यापासून झाला तेवढा मी माझ्या जीवाला पण करून घेतलेला आहे त्रास. दिवसभर घरी आलो नाही, मी घरी अन्न खाल्लं नाही किंवा काय नाही, म्हणजे माझ्या पण जीवाला मी तेवढा त्रास घेतो. कारण की माझं कसं होतं की यायला मग आपल्यापासून माणूस कुठलं तरी दुःखी होत आहे की होतं. त्यानंतर त्याला बोललो चालतो, हां, हातात हात घेतला तिनं बी, हां, का असा येड्यावानी करतो, का तसं करतो. हां, ज्या वेळेस दवाखान्यात आम्ही गाडी करून गेलो त्यावेळेस बी तिचं थोडंसं म्हणजे संतुलन हालतच होतं. हां, पण ती झालंय कसं, आता फक्त माझं दिसतंय तुम्हाला, ती दावायला माझ्यापाशी टायमिंग नव्हता. आता तुम्ही झाला खरं सत्य, मी आहे खोटा. आणि जर मी खोटा जर असलो ना तर ती तर आता गेली देवाच्या घरी. आणि देवाच्या घरी गेले म्हणल्यानंतर तिनं मला काय जी शिक्षा देईल माझी चुकी असते तर ती पण दिसत नसते तुम्हाला. व्हिडिओद्वारा मी दावणारच आहे की तुम्हाला, का ठेवणार आहे चोरून लोक. धुळीत तरी जाईल अजून किंवा वर तरी निघेल, मग त्यातून तरी कळेलच की तुम्हाला. हां, कसं असतं, कुठलीही जरी लेकरं जरी झाली यायला तरी कोणाचा नाही कोणाचा राग रसवा असतो. बोलून जातं माणूस, रागात संतापाच्या भरात बोलून जातं, केवढं करतं तेवढं करतं, मग परत राजू राजू करूनच ती बोलवून घेतो ती. हां, म्हणजे राग हे किती मिनिटाचा असतो, किती नसतो. आज ती नाही ना इथं, नाही तर ती असते म्हणजे तिनं सांगितलं असतं तुम्हाला. पण ती नाही राहिली म्हणून तुम्ही एवढं बोबाल करताय, तुम्ही अशी बोलत आहोत. आता त्या वरल्या भगवंतालाच माहीत आहे काय झालं काय नाही ते. आणि राहिला विषय, तुम्ही म्हणताय ना पोटू फोडलं पोटू तुडावलं, ती सुद्धा तुम्हाला सांगतो आता पुढल्या व्हिडिओमध्ये.